बघा आता खूप असे विद्यार्थी आहेत का त्या बिचाऱ्यांकडे लॅपटॉप नाही किंवा कॅम्प्युटर नाही. तर मी तुम्हाला सांगतो मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता, जनरेट करू शकतात, सगळं काही करू शकतात. फक्त तुम्हाला वापर कसा करावा हे माहित पाहिजे. बघा आता सर्वात पहिले तुम्ही लॉग इन केल्यानंतर एक पेज ओपन होतं. बघा लॉग इन केल्यानंतर एक पेज ओपन होतं. ही जी राजमुद्रा आहे बघा, लॉग इन केल्यानंतर जे पेज ओपन होईल तिथे एक राजमुद्रा आहे आणि त्याच्या बाजूला ज्या 3 रेषा आहेत बघा, त्या 3 रेषांवर जर तुम्ही क्लिक केलं तर 3 रेषांवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नंबरला जनरेट प्रिफरन्स हे ऑप्शन दिसेल. काय दिसेल? जनरेट प्रिफरन्स हे ऑप्शन दिसेल. बघा अशा पद्धतीने कळालं. त्याच्यावर टिक केल्यानंतर एक तुम्हाला म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन जनरेट प्रिफरन्स, त्याच्यानंतर सिलेक्ट प्रिफरन्स, त्याच्यानंतर असाइन, त्याच्यानंतर अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर बघा विदाऊटचे जर तुम्हाला द्यायचे असेल तर त्याच्या खाली अशा पद्धतीचा ऑप्शन दिसेल. आता बघा तुम्हाला प्रिफरन्स कशा पद्धतीने, आता मला ही जाहिराती पाहिल्या गेल्या. आता बघा खूप विद्यार्थी असे पण असतील का सर आम्ही जाहिरातीच बघितल्या नाही. तर मग आता जाहिराती बघण्याचा फायदा काय होतो बघा. आता तुम्हाला एक सांगतो, समजा आता रायगड एज्युकेशन ऑफिसर म्हणजे ही जाहिरात कशाची आहे? जिल्हा परिषदेची जाहिरात आलेली. कशाची? जिल्हा परिषदेची. मग जिल्हा परिषदेची जाहिरात बघण्यासाठी काय करायचं माहितीये का? ही जाहिरात बघण्यासाठी उजव्या बाजूला जायचं. हा उजव्या बाजूला गेल्यानंतर इथे तुम्हाला ते मीडियमच्या बाजूला व्ह्यू ऑप्शन येईल बघा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर ती जाहिरात बघू शकतात. पण आता साईट थोडी स्लो चालू आहे त्यामुळे ती जाहिरात दिसत नाहीये. बघा मी ते टिक करतो. बघा अशा पद्धती जाहिरात डायरेक्ट ओपन होईल. मग तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहेत बघा, त्या कॅटेगरीमध्ये जी जागा आहे तुमच्या कॅटेगरीला, आता उदाहरणार्थ तुम्ही ओबीसी आहेत आणि ओबीसी आहेत आणि जर तुमच्या कॅटेगरीला जागा नाही, तुम्हाला तो प्रिफरन्स आलेला असेल. का आले असेल? तुम्हाला ओपनची जागा आली असेल, पण तुमचे मार्क जर कमी असतील, जर मग तुम्हाला ओपनच्या जागेमध्ये तेवढं मेरिट असेल का? तर अजिबात नाही. आता हे झालं जाहिरात बघण्याचं. आता तुम्हाला आता समजा तुमची जागा, आपण असं म्हणू का इथे जागा आहे किंवा अजून एखादी संस्था. आता समजा ठाणे महानगरपालिका, काय ठाणे महानगरपालिकेला ठाणे महानगरपालिका नवी मुंबई इथे तुमची जागा आहे. आता हा 11 नंबरचा प्रिफरन्स आहे. समजा आता मला घ्यायचा आहे, मला निवडायचं आहे का मला इथे घ्यायचं आहे. मग परत काय करायचं, जे 3 रेषा आहेत बघा राजमुद्राच्या बाजूला उजव्या बाजूला, उजव्या मोबाईलच्या त्या तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकतात, इथे चॉईस प्रेफरन्स, सिलेक्ट चॉईस प्रेफरन्स याच्यावर क्लिक करा. काय करा? याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल बघा. असं पेज ओपन होईल आणि असं पेज ओपन झाल्यानंतर बघा इथे तुम्हाला आता जिल्हा निवडून घ्यायचा. कुठून सुरुवात करायची? डाव्या बाजू काढून ऑल ऑप्शन मध्ये तुम्हाला ऑल घ्यायचे आहेत का? तर अजिबात नाही, कारण तुम्हाला माहिती आहे 100च निवडायचे आहेत. ते पण आपल्याला जर जायचं नसेल तर ते कशाला निवडायचं. आता मला ठाणे निवडायचा, मी कुठे बघितलं होतं का ठाणे मला द्यायचा आहे बा. आता आपण इथे बघूया ठाणे कुठे आहे. बघा इथे ठाणे, काय घेतलं? ठाणे घेतलं. आता एज्युकेशन लेवल म्हणजे ज्या तुम्हाला आलेल्या आहेत तेवढ्या. आता इथे मीडियम आहे बघा, इथे मीडियम काय करायचं? मराठी मीडियम घ्या. काय घ्या? मराठी मीडियम, कारण तुम्ही काही इंग्रजीचं नाहीये. आणि इथे बघा ज्या विद्यार्थ्यांचा पेपर 1 पास असेल, बघा आता खूप विद्यार्थी असतात का त्यांचा पेपर 1च पास असतो आणि काही विद्यार्थी असतात त्यांचे 2 पेपर असतात. पण माझे 2 पेपर पास आहेत म्हणून मी हे ऑल ऑप्शन घेतलं. आता इथे सर्च प्रिफरन्स केले मी, 21 सिलेक्ट करून ठेवलेले आधी. माझे निवडायचे जे होते 21 केलेले. आता 21 केलेले. आता इथे सर्च ऑप्शन जे असतं, या सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता बघा मी ठाण्याची जे बघितलं होतं बघा, ठाण्याची बघितली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं मुंबई, नवी मुंबई. बघा आता ठाणे नवी मुंबई हे जर मला निवडायचं असेल, म्हणजे इथे काय करायचं? टिक करायचं. काय करायचं? त्याच्यावर टिक केलंय. टिक केल्यानंतर ऍड प्रिफरन्स याच्यावर टिक करायचं. कशावर? ऍड प्रिफरन्स याच्यावर काय करायचं? तुम्ही टिक करायचं. बघा ऍड प्रिफरन्स टिक केलं. आता हे तुमचं ऍड झालं. तिथे ओके बटनावर क्लिक करायचं. काय करायचं? ओके बटनावर काय करायचं? क्लिक करायचं. आता ओके बटनावर क्लिक केल्यावर माझा इथे प्रिफरन्स वाढला बघा. माझा इथे प्रिफरन्स वाढला. कळालं? म्हणजे प्रिफरन्स वाढल्यानंतर आता तुम्हाला समजा मला हा इथे ठेवायचा आहे, अजून लॉग आउट करून द्यायचा आहे बा, मी नंतरून बघेल. तर मग काय करायचं? इथे जे सेव्ह बटन असतं बघा, हे सेव्ह बटन. या सेव्ह बटनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा, सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही काय करू शकता? तो प्रिफरन्स तुमचा सेव्ह होऊन जाईल. काय झाला? सेव्ह घेऊन जाईल. पण आता तुम्हाला वाटतंय का मी आता जो प्रिफरन्स निवडलाय तो माझा किती नंबरला आहे? 21 नंबरला आहे. किती 22 नंबरला आहे. पण त्याला अजून नंबर दिला नाही. पण तुम्हाला असं वाटतं का मला जो
पुण्याच्या आधी ठाणे आलं पाहिजे. जर तुम्हाला वाटतं का पुण्याच्या आधी, मग तुम्हाला शॉर्ट प्रिफरन्स याच्यावर क्लिक करायचं. बघा शॉर्टवर क्लिक केलं. आता शॉर्टवर क्लिक केल्यानंतर बघा शॉर्टवर केव्हा क्लिक करायचं, ज्या वेळेला तुम्ही टिक करणार. बघा आता इथे समजा ठाणे आहे, तर तुम्हाला फक्त इथे चेंज काय करायचं आहे, नाही बाबा मला आता काय करायचं आहे, हा 21वा काढून टाकायचा आहे आणि हा 21वा ठाण्याला 21वा द्यायचा आणि पुण्याला काय करायचंय 22वा करायचा आहे. अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्ही इथे शॉर्ट करू शकतात. काय करू शकतात, शॉर्ट करू शकतात. बघा आता मी या पद्धतीने दिलेले, मग तुम्हाला एक नंबरला कोणता ठेवायचा आहे, 2 नंबरला कोणता ठेवायचा आहे. आता बघा मी माझ्या घरापासून सुरुवात केलेली, मग तुम्ही या पद्धतीने काय करू शकता, तुमच्या घरापासून सुरुवात करू शकतात. मग तुम्हाला कशा पद्धतीने क्रम लावायचा हे तुम्ही निवडू शकतात. मग इथे शॉर्ट प्रिफरन्स म्हणजे आता हे मी निवडलेलं आहे, बरोबर आहे का नाही. आता ते काय झालं, आता सक्षम झालं का या पद्धतीने. आता तुम्हाला बघा आपण काय केलं होतं, खालीवर केलेलं होतं ना. आता हे बघा ठाणे काय झालं, आता वर गेलं आणि पुणे काय झालं, खाली आलं. हा म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही खाली. आता समजा तुम्हाला वाटतंय का मला 20 नंबरलाच ठाणे आलं पाहिजे, आता तुम्हाला अजून वाटतंय का नाही बाबा मला 20 नंबरलाच ठाणे घ्यायचं. बघा मग 20 ची काय करायची, हटवायची आणि जे तुमचं ठाणे आहे ते पण त्याच्यावरून हटवायची. मग आता काय करायचं, डायरेक्ट पहिले याला टिक करायची. हा आणि हे काय झालं, आता 22ला गेलं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही क्रंच चेंज करू शकतात. त्याच्यानंतर परत शॉर्ट केलं, परत ते काय होईल, शॉर्ट होईल. मग त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट असतं. बघा सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा म्हणजे तुमचं काय झालं, बघा माझे किती 21 होते, मी तुम्हाला बोललो होतो. आता किती झाले, 22 ऍड झालेले. किती झालेले आहेत, 22 ऍड झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात, अशा पद्धतीने ऍड करून ठेवू शकतात. म्हणजे शेवटचा जो दिवस आहे 13 तारीख फक्त तुम्हाला लॉक करायचं काम असेल. मग आता तुम्ही मोबाईलवर पण लॉक करू शकतात, पण माहितीवाल्या व्यक्ती करून लॉक करा, का जेणेकरून तुमची गडबड होणार नाही. मग आता लॉक करायला काय करायचं, आता ज्या पद्धतीने तुम्ही याचं लावलं ना त्याच पद्धतीने तुम्ही फेस 1 असेल, फेस 2 असेल, याचं सगळं काय करू शकतात, लावू शकतात. आता विदाऊटचं पण त्याच पद्धतीने करायचं. बघा ज्या पद्धतीने हे मी सांगितलं ना त्याच पद्धतीने विदाऊटचं पण तुम्ही करायचं. आणि शेवट इथे लॉक प्रिफरन्स या ऑप्शन असेल, या लॉक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर काय येईल, ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यानंतर काय होईल, लॉक होईल. फक्त ही प्रक्रिया समजून घ्या. अशाच पद्धतीने तुम्हाला विदाऊट असेल, विथ असेल, या जागा काय करायच्या आहेत, अपलोड करायचे आहेत. काय करायचे आहेत म्हणजे इथे आपण काय म्हणतो, सेटिंग लावून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला ज्या वेळा प्रिफरन्स लॉक करायचे असेल त्यावेळेला काय करू शकता, तुम्ही लॉक करू शकता. म्हणजे मी किती फक्त 22च केले, कारण मला ज्या ठिकाणी जायचं नाही त्या ठिकाणचे काय घ्यायचे. म्हणजे अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे तुम्ही मोबाईलद्वारे पण काय करू शकता, हे काम करू शकतात. नक्की अशा पद्धतीने बघा, कारण खूप विद्यार्थ्यांना अडचणी येतात, कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे काय लॅपटॉप स्वतःचा नाहीये. कळालं, अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात.